जय महाराष्ट्र मंडळी. तर आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर कसे आहेत तुम्ही सगळे? तर आपली पहिली सुरुवात ही सकाळची व्यायामापासून होती. तर आपण व्यायामाला चालू केलं, थोडी रनिंग केली. रनिंगने काय होतं, आपलं जेवढी जी एनर्जी होती ती एनर्जी वाढते आणि आपले जी श्वासोच्छ्वास आहे तर चांगल्या प्रकारे सुरळीत होते. तर रनिंगचे आपले अर्धा एक तास रनिंग केली आणि त्याच्यानंतर आपण साईड पुलस मारा घेतले. तर साईड पुलस मारली इकडूनचे 10 सेट आणि आपले जे राहतं ह्या साईडची तर पलीकडले आपण 10 सेट मारले, जेणेकरून काय होतं आपली जी पोटाची साईड चरबी राहते ती वाढत नाही. त्याच्यानंतर आपले साईडचे प्लग्स मारून आपलं म्हणलं चला 10-15 सेट मारले साईड प्लसचे. त्या बघा आपल्या अशा पद्धतीने बॉडी बीड झालेली. 2-4 दिवस व्यायाम केला आपण बॉडी दाखवतो आहे. आणि त्याच्यानंतर आपले डिप्स मारली एक डिप्सचे एक 5-6 सेट मारले असतात. डिप्स मारल्याच्या नंतर तर आपली डिप्स मारण्याने काय होतं, आपली जी साईडची जी बॉडी राहते बायसेप राहतात बरोबर, मसल चांगल्या प्रकारे होते. जेणेकरून आता कसं आहे आपलं ITIमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, चांगलं वर्कशॉप होतं, घासाघाशी करावं लागते. तर पूर्णपणे डिप्स बिप्स मारून घेतले आणि आता आपलं वर्कआउट संपला. आपल्या वर्कआउटला सध्या 2च राहते आणि आता आपलं कॉलेजची वेळ झाली म्हणलं आता पूर्ण आवडून किंवा नाश्ता बिष्टा केला. आणि हे बघा आपले इथं मित्र भेटले होते, मित्र उभेच होते, टपूनच होते. तर त्यांना आपले पिकअप केलं, मस्त पावसाचं वातावरण. म्हटलं चला आपण चहा घ्यायचा का, त्याला मला नको चहा. म्हणलं ठीक आहे, म्हणलं मी घेतो, मला लागत आहे. तर मस्त आपलं चहाचा फुरका बिरका वाढला, जेणेकरून आपली एनर्जी पण वाढते. त्या चालला आला आपलं कॉलेजमध्ये. तर कॉलेजमध्ये पोचलो तर कोणीच नव्हतं. या आपलं असं वर्कशॉप आहे. ते म्हणलं वा काय वातावरण झालं. म्हणलं मला पण ब्लॉगमध्ये घ्या. ते म्हणलं तर स्विंग दाखव. त्या आपलं इथं वर्क मस्तपैकी वातावरण झालं. तर जाता जाते आपले बघा पलीकडच्या साईडला आपले सिक्युरिटी गार्ड बसले. म्हणलं राम राम. तुम्ही म्हणे बसले काय? म्हणतात हा मी पण बसलो. चला ना, त्याला राम राम केला आणि त्याला घेतलं पुढं. तर असं इथं आपलं फिटरचं वर्कशॉप आहे. वर्कशॉपमध्ये काही सर वगैरे आले नव्हते. म्हणलं आलं सर अजून नाही आले. या आपल्या गडी मस्त टांगावर टाकून बसला आणि आपले पंखे बिंखे लावून सकाळ सकाळ पावसाचं वातावरण पंखे बिंखे लावून ठेवलं. इथं आपले मशीन राहते, जे आपले काही टोकबीक करायचे होते मशीन राहते. तर बरेच जण आले होते. तर म्हणलं चला आपण पण थोडं प्रॅक्टिकल करून घ्यावं, मस्त वातावरण आहे. तर आपलं जे कालचं प्रॅक्टिकल होतं ते करायला घेतलं. आपला जॉब बीप सेट केल्याच्या नंतर हे पूर्णपणे घासून घेतलं. हे आपलं मध्ये मध्ये आपलं लुडबुड करीत होतं, मी लय हँडसम दिसतोय म्हणतोय. म्हणलं ते आपलं असं जॉब बीप घासायचं, जेणेकरून आपले व्ही टाईप आपल्याला काढायला होतं. ते म्हणलं मी करतो ना, नाही म्हणलं मला पण करू दे. ठीक आहे, ते माझं झालं 5-10 मिनटं केलं मी. तर म्हणलं मला पण करू दे, घेतले हिसकून. म्हणलं थांब मला करू दे थोडं. तर म्हणला ते पण बघू राहिला. म्हणलं काय करते का टोक काढतो काय? मला हा टोक काढतो, ये तू पण घासू लाग मला. तर आपलं त्याला थोडं मागं सरकवलं. 5-10 मिनटं आपलं जॉबचं एक बाजू कापून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपली दुसरी बाजू कापली. हे लागलं मध्ये टोकायला. म्हणलं मध्ये टोक व्हिडिओ काढतोय मी. तर मला दे आता मला घासू दे. ठीक आहे, आता त्याला पण आपलं थोडं घासायला लावलं, जेणेकरून आपलं कसं कापताना आपलं हातले आवडतं. म्हणलं बाबा तू कापू लाग, तुला लय होते धर काप म्हणलं. ते लागलं कापायला मस्तपैकी. ते आपल्या इथं एक मित्र आला हुरड्या. तर त्याला म्हणलं, तेव्हा आपलं छत्री घेऊन आला. म्हणलं देतो का मला? म्हणलं नाही ना मी नाही देत. ते बाबा मी म्हणतो मी बाहुबली. काय म्हणलं मी बाहुबली. ते मस्त बॉडी बिडी दाखवत होता गडी आपल्याला मागं. ते करते आपलं वर्षाचं काम. मस्त सुंदर वातावरण झालं. त्याच्यानंतर आलं आपले सर आले. सरांनी मस्त हाजिरी बिजिरी घेतली. तर कोण आलं म्हणलं, हुरडे आला का? म्हणलं आले. अरे मी आलो आहे म्हणलं, मला दाखव. तर मी पण म्हणलं मी पण आलो आहे. मग ते आपलं मस्तपैकी काय शिकित होता. ते म्हणलं ए मास्तर आलं. तेवढं त्यांनी पुसून टाकलं. तर त्याच्यानंतर हे पोरं गण्य भेट राहिलेले. ते आपले मित्रांनो आम्ही कॉलेजला आलो होतो धिगाणा घालू राहिले आणि मस्त दाखवत होतं कोण कोण आले. अशा प्रकारे आपले धिगाणा मस्त चालूच राहतो. तर आपलं एवढं सगळं झालं आणि आपलं सरांनी पुस्तकं आणली. आमचे आज नवीन पुस्तक आणणार होते. पुस्तक संपले होते. मला पण दे एक म्हणलं. त्यांनी मला पुस्तक दिलं. तर आपलं ITI थिअरीचं पुस्तक आहे फर्स्ट इयरचं. तर मस्तपैकी नवीन पुस्तक आहे. म्हणलं आपलं थोडं जपूनच वापरायचं. त्यामुळं साफसूफ केलं. तर आता आपलं कॉलेजचं कोणी सरबीर नव्हतं, प्रॅक्टिकल नव्हतं. म्हणलं चला घरी. तर आपलं कॉलेज सुटलं. आपला मिनी ब्लॉग इथं संपतो. बाय बाय.